नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडतो की आयुर्वेदात, विशेषतः चरक संहितेत, रात्रीच्या जेवणाला इतकं महत्त्व का दिलंय. चला तर मग यामागचा प्राचीन शहाणपण आज उलगडून पाहूया. आयुर्वेद आपल्याला एक खूप मूलभूत प्रश्न विचारतो. आपलं जेवणाचं ताट हे औषध आहे की विष? आणि गंमत म्हणजे याचं उत्तर फक्त आपण काय खातो यात नाहीये, तर आपण ते कधी आणि कसं खातो यावर सगळं काही अवलंबून आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. बरं, मग ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं खोलात शिरावं लागेल. आयुर्वेदाचा एक असा मूलभूत सिद्धांत आहे ज्यावर आपली संपूर्ण पचनक्रिया आधारलेली आहे, आणि तो सिद्धांत म्हणजे अग्नी. आयुर्वेदानुसार आपलं शरीर म्हणजे जणू काही या ब्रह्मांडाची एक छोटी प्रतिकृती आहे, आणि आपल्या शरीरात जो पचनाचा अग्नी असतो, ज्याला जठराग्नी म्हणतात, तो थेट बाहेरच्या सूर्याच्या ऊर्जा चक्राशी जोडलेला आहे. इंटरेस्टिंग आहे ना? आता बघा, हे किती रंजक आहे. हे अग्नीचं चक्र कसं काम करतं? तर सूर्योदयाबरोबर आपला पचनाचा अग्नीच जागा होतो. दुपारच्या वेळी जेव्हा सूर्य अगदी डोक्यावर असतो तेव्हा हा अग्नी सर्वात जास्त प्रबळ असतो, म्हणजे पचनशक्ती एकदम पीकवर. आणि जसजसा सूर्य मावळायला लागतो तसतसा हा अग्नीसुद्धा मंदावतो. अगदी निसर्गाच्या तालावर चालतं सगळं. यासाठी एक खूप सुंदर उपमा दिली जाते. मंदावलेल्या अग्नीवर जड जेवण टाकणं म्हणजे विजत आलेल्या निखाऱ्यावर ओलं लाकूड टाकण्यासारखं आहे. काय होईल? ऊर्जा नाही मिळणार, फक्त धूरच धूर तयार होईल. आपल्या शरीरातही अगदी तसंच होतं. तर मग या मंदावलेल्या अग्नीमुळे रात्रीच्या वेळी आपल्या शरीरात एक मोठा पेच प्रसंग उभा राहतो. शरीराला एकाच वेळी दोन महत्त्वाचे कामं करायची असतात, पण ते शक्य होत नाही. पाहूया तो संघर्ष नेमका काय आहे. जेव्हा आपण मंद अग्नीवर जड जेवण टाकतो तेव्हा काय होतं? पहिला म्हणजे ते अन्न पचत नाही, तसंच पडून राहतं. मग ते तिथेच सडायला लागतं आणि त्यातून एक चिकट विषारी पदार्थ तयार होतो, ज्याला आयुर्वेद आम म्हणतो. आणि हाच आम हळूहळू संपूर्ण शरीरात पसरतो आणि अनेक रोगांचं मूळ कारण बनतो. शरीराची अवस्था म्हणजे, कल्पना करा की गाडीची सर्व्हिसिंग करायला मेकॅनिक आलाय आणि त्याला सर्व्हिसिंग करण्याऐवजी आपण रात्रभर गाडी चालवायला सांगतोय. शरीराचंही तसंच आहे. रात्र असते शरीराच्या दुरुस्तीची, डिटॉक्सची, पण जड जेवणामुळे बिचाला शरीराला रात्रभर पचनाचं ओझं वाहावं लागतं. तर रात्रीच्या जेवणाचे परिणाम काय होतात? दोन वेगवेगळे मार्ग आहेत. एकीकडे जर जेवण जड असेल तर आम तयार होतो, झोप लागत नाही, पोट फुगल्यासारखं वाटतं आणि सकाळी उठल्यावर आळस येतो. याउलट जेवण हलकं असेल तर झोप गाढ लागते, शरीराची दुरुस्ती छान होते, सकाळी एकदम फ्रेश आणि उत्साही वाटतं. फरक अगदी स्पष्ट आहे. बरं, आत्तापर्यंत आपण हे का महत्वाचं आहे हे तर पाहिलं, पण आता प्रश्न येतो की मग रात्रीच्या जेवणात नक्की काय असावं? आपलं ताट औषध कसं बनेल, विष नाही? चला, त्यासाठी काही व्यावहारिक टिप्स पाहूया. तर औषधी म्हणून काय काम करतं? मूग डाळीची खिचडी, जी त्रिदोषांना संतुलित करते, गरम भाज्यांचं सूप, मूग किंवा मसूर सारख्या हलक्या डाळी आणि थोडंसं शुद्ध तूप, जे पचनाला मदत करतं. आणि विष काय आहे? तर तळलेले पदार्थ, दही जे जड आणि थंड असतं, राजमा छोले यांसारखी जड कडधान्ये आणि शिळं अन्न ज्यात प्राणशक्ती नसते. हे सगळं लक्षात ठेवायला अवघड वाटत असेल तर काळजी करू नका. हे संपूर्ण ज्ञान आपण फक्त 3 सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या नियमांमध्ये मांडू शकतो. पाहूया कोणते आहेत ते 3 सुवर्ण नियम. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे वेळेचा नियम. काय आहे हा नियम? तर सूर्यास्ताच्या 2 ते 3 तासांच्या आत जेवण करायला हवं. का? कारण त्यामुळे झोपलेल्या पचनसंस्थेवर उगाचच भार पडत नाही आणि शरीर आपलं दुरुस्तीचं काम शांतपणे करू शकतं. चला आता दुसऱ्या नियमाकडे वळूया. हा नियम आहे प्रमाणाचा, म्हणजे जेवणाच्या मात्रेचा. आयुर्वेद काय सांगतो? आपलं पोट 100% भरू नका. 50% घन अन्नासाठी, 25% द्रवपदार्थांसाठी आणि उरलेले 25% ते हवेसाठी, म्हणजे रिकामे ठेवा. पचनाच्या प्रक्रियेसाठी ही रिकामी जागा खूप गरजेची असते. आणि आता तिसरा, शेवटचा नियम. हा नियम आहे गुणवत्तेचा, म्हणजे आपलं अन्न कसं असावं याबद्दल. तर मग आदर्श जेवणाचे गुणधर्म काय आहेत? पहिलं, ते सुपाच्य, म्हणजे पचायला सोपं असावं. दुसरं, ते ताजं असावं, जेणेकरून त्यातली प्राणशक्ती टिकून राहील. तिसरं, ते गरम असावं, जे आपल्या मंदावलेल्या अग्नीला मदत करेल. आणि महत्त्वाचं म्हणजे शिळं, फ्रीजमधलं किंवा मायक्रोवेव्ह केलेलं अन्न टाळावं. जेव्हा आपण या साध्या नियमांचं पालन करायला लागतो तेव्हा काय होतं? आपण निसर्गाच्या तालाशी एकरूप होतो आणि याचे जे फायदे मिळतात ते खूप खोलवर आणि लगेचच जाणवायला लागतात. याचे 3 चमत्कारी फायदे बघूया.
एक, आपला अग्नी संतुलित होतो, म्हणजे सकाळी उठल्यावर कडकडीत भूक लागते, जे उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. दुसरं, शरीराची दुरुस्ती चांगली होते, त्यामुळे सकाळी उठल्यावर आळसावल्यासारखं नाही तर एकदम ताजंतवानं वाटतं. आणि तिसरं, शांत पोटामुळे मनही शांत होतं आणि झोप अगदी गाढ लागते. म्हणून लक्षात घ्या, हा केवळ खाण्यापिण्याचा सल्ला नाही आहे, तर हे एक सखोल तत्वज्ञान आहे. निसर्गाच्या तालाशी जुळवून एक सुसंवादी जीवन जगण्याचं तत्वज्ञान, आपल्या शरीराच्या नैसर्गिक शहाणपणाचा आदर करण्याचं तत्वज्ञान. आणि जाता जाता एक प्रश्न, जर फक्त रात्रीच्या जेवणात एवढासा बदल करून आपल्या आरोग्यावर इतका सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तर विचार करा, अधिक ऊर्जावान आणि आनंदी जीवनासाठी आपल्या रोजच्या आयुष्यातल्या आणखी कोणत्या गोष्टी आपण निसर्गाच्या या तालाशी जोडू शकतो.